नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः. मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. विद्युल्लतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी. पंधरे याची चोखडी घोटी वजैसी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण करत आहोत. योग साधना करण्याकरता पवित्र देशाचा आश्रय केलेला साधक स्वतःच्या आसनावर विराजमान झालेला आहे. साधनेला प्रारंभ करण्याच्या अगोदर सद्गुरुदेवाचं स्मरण केलं. एकाग्र ज्याचं मन आहे, इंद्रियाच्या चित्ताच्या सर्व क्रिया ज्याने संयमित केलेल्या आहे, आसनावर बसल्यानंतर अंतकरणाच्या शुद्धीसाठी ज्याने योग साधनेला प्रारंभ केलेला आहे, ज्याच्या शरीराची रचना अतिशय सरळ आहे, शरीराचा मध्यभाग मान आणि मस्तक ज्याने अचल रूपाने समरेषेत धारण केलं, कोणत्याही प्रकारची तो शारीरिक हालचाल इकडे तिकडे करत नाही, फार झालं तर त्याच्या दृष्टीचा भाग फक्त आपल्या नासिकेच्या अग्रभागापर्यंत स्थिर होतो, तो दिशांचंही अवलोकन करत नाही आणि स्वतःच्याही शरीराचं अवलोकन करत नाही. अंतकरणामध्ये अनुकूल किंवा प्रतिकूल कोणत्याही विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनामध्ये रागही नाही. राग म्हणजे हा पारिभाषिक शब्द आहे बरं. आपण व्यवहारात म्हणतो मला खूप राग आला, तर त्या राग शब्दाचा क्रोध असा अर्थ होतो. एखादा व्यक्ती म्हणतो मला रागातलं सगळं कळतं, तर मग ते संगीतातले राग आहे. आणि शास्त्रामध्ये जेव्हा राग शब्द येतो तेव्हा अनुकूल विषयावर केली जाणारी प्रीती त्याला म्हणतात राग. त्याच्या अंतकरणामध्ये कोणाविषयी रागही नाही आणि प्रतिकूल विषयाच्या विषयी असणारा तिटकारा ज्याला द्वेष म्हणतात तोही नाही. ज्याचं अंतकरण राग द्वेष विवर्जित झालं आहे त्या अंतकरणाच्या संपन्न साधकाला प्रशांतात्मा असं म्हणतात. अतिशय निर्भीडत्व आहे किंवा निर्भय आहे. विगतभीही असं म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारची त्याच्या मनामध्ये भीती नाही. आता वनामध्ये जाऊन राहतो तर वनामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला कोणती भीती नसावी. गुरुवर्य डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात, व त्या हिमालय पर्वतामध्ये राहणारे कोणीतरी महात्मे आहेत, तर ते 4 महिने फक्त भारतामध्ये येतात. एरवी 8 महिन्यापर्यंत हिमालयामध्ये राहतात आणि इतक्या दूरपर्यंत राहतात जिथे दुसरे कोणते श्वापद राहत नाही, फक्त अस्वल राहतात. त्याच्या अंगावर जास्त केस असल्यामुळे थंडीचा प्रभाव त्यांच्यावर होत नाही. ज्या प्राण्याच्या अंगावर जास्त केस राहतात त्याला सहसा थंडी लागत नाही. मेंढीच्या अंगावर केस राहतात म्हणून त्या मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेली घोंगडी ही जास्त महाग प्रमाणामध्ये विकली जाते. आणि ज्याच्या अंगावर जास्त कमी प्रमाणामध्ये केस असतात त्याला थंडीचा प्रभाव, वाऱ्याचा प्रभाव लवकर होत असतो. ते हिमालयामध्ये राहणारे काही अस्वल राहतात. मग त्यांना विचारलं तुम्हाला त्यांची भीती नाही का वाटत? त्यांनी भीती नाही वाटत. का वाटत नाही? त्या अस्वलांना पण आमची सवय झाली आहे. त्यांनाही वाटतं हाही असा एक कोणीतरी प्राणीच आहे. तिथं राहत असताना अभयपदाला प्राप्त, भीतीच नाही कोणती. विगत भीही साधनेसाठी अभय फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा साधकाच्या मनामध्ये हाही भाव निर्माण होतो की आपल्या वर्गामध्ये शिकणारे सगळे गुरुबंधू वर्गमित्र व्यवहारामध्ये आपापल्या मार्गाला निघून गेले आणि आपणच एक आळंदीला आलो, आपलं काही खरं आहे का नाही असं वाटतं स्वतःच्या मनाला. तर या बाबतीमध्ये मनुष्य निर्भय असावा. माझा मार्ग योग्य आहे आणि या साधनेने मला कधी ना कधीतरी शतातरी एका जन्माच्या शेवटी कृपाळू वा पोटी येईल दया. शेकडो जन्म गेल्यानंतर कोणत्या तरी एका जन्मामध्ये मला निश्चित भगवत प्राप्ती होईल. साधनेवरही दृढ निष्ठा असावी आणि साध्य प्राप्तीकरता सुद्धा विश्वास असावा. त्या वृत्तीला म्हणतात विगत भीही. कोणतीच भीती त्याला वाटत नाही, लोकसमुदायाची पण नाही,
आणि कोणत्या पशुपक्ष्यांचे सुद्धा नाही. ज्याच्या मनामध्ये अहिंसा असते ना त्याला भीती नाही वाटत. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागः. अहिंसा चांगल्या प्रकारे प्रतिष्ठित झाली तर त्याच्या सान्निध्यात येणारे सगळे विरोधी असणारे पशुपक्षीसुद्धा भावाचा परित्याग करतात. पुढे आहे ब्रह्मचारी व्रते स्थितः. हे धारण करण्यासाठी ब्रह्मचर्य फार महत्त्वाचं आहे. आपण कधीतरी उदाहरण पाहिले बघा, तर अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भक्तराज अर्जुनाने सुद्धा ब्रह्मास्त्र सोडलं. 2 ब्रह्मास्त्र परस्परामध्ये भिडले आणि त्याच्या परिणामामध्ये सगळं ब्रह्मांड राख होऊ लागलं. व्यासजी प्रगट झाले, त्यांनी दोघाला सांगितलं आवरून घ्या असं तुमचे अस्त्र. तर ते भक्तराज अर्जुन संयमित जीवन जगणारे होते. स्वर्गात गेले तरीसुद्धा ते मोहाला प्राप्त नाही झाले. तर त्यांनी आपलं ब्रह्मास्त्र आवरून घेतलं, पण अश्वत्थाम्याला मात्र ते आवरता येईना. आणि मग त्याने ते अस्त्र जे नमस्कार करतात त्याला ब्रह्मास्त्र सोडून देतं. पण उत्तरा मातेच्या गर्भात असणारा गर्भ परीक्षिती राजाच्या रूपाने त्याला नमस्कार करायचं काय माहिती, तिथे त्याने ते ब्रह्मास्त्र सोडलं, भगवंताने निवारण केलं आणि परीक्षिती राजा जन्माला आले. तर त्यांनी स्मरण ठेवलं की गर्भात असताना ज्याने माझं रक्षण केलं त्या लोकांमध्ये हा कोणीतरी नाही ना, त्याचं परीक्षण करू लागले. नाव पडलं परीक्षिती. जेने रक्षिले गर्भाप्रती तया परीक्षी सर्वाभूती. या लागी नावे परीक्षिती अगाध स्थिती नावाची. काय नाव आहे? एक तर नावाप्रमाणे कार्य असावं, नाहीतर मग कार्याप्रमाणे नाव तरी असावं. आपल्या नावाचा आणि कार्याचा काही सुतराम संबंध नसतो. नाव तर फार चांगलं असतं, कृती पाहिली तर नावाला खाली बघावं लागेल असे कधी कधी कृती असते. पण परीक्षिती आहे ते, ज्याने आपल्या गर्भामध्ये रक्षण केलं तो परमात्मा कुठे आहे असं परीक्षण करतात. म्हणून क्षितीवर परीक्षण करतात, म्हणून परीक्षिती असं नाव. ते अश्वत्थाम्याला ते आवरता नाही आलं. ज्याचं जीवन संयमित आहे, ब्रह्मचर्य म्हणतात त्याला, जो जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये अष्टभोगांचा परित्याग करतो ते आहे ब्रह्मचर्य. किंवा ब्रह्मस्वरूपामध्ये अंतःकरणाची वृत्ती कायम विचरण करणं त्याला सुद्धा म्हणतात ब्रह्मचर्य. हे फार महत्त्वाचे साधनेमध्ये शुचिता महत्त्वाची. ब्रह्मचारी व्रते स्थितः. ज्याने मनसंकल्प आणि विकल्प परित्याग केले आहे, चित्ताच्या द्वारे भगवंताचं चिंतन करतो आणि देवापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही मत्पराहा. बाकीचे सगळे पद अलीकडचे आहे. न पारमेष्ट्यम न महेंद्रधिष्ण्यम न सार्वभौमम नरसाधिपत्यम न योगसिद्धीर पुनर्भवम वा मय्यर्पितात्मे क्षतिमद विनान्यत. हा भागवतातला श्लोक आहे आणि या श्लोकाचं जशास तसं भाष्य तुकोबारायांचं आहे. परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा. जेवढा श्लोक तेवढाच अभंग आहे तुकोबारायांचा. तुका म्हणे हरिवीन त्यासी वाटे अवघाशीन मतपराहा. आपल्या मनामध्ये काही धारणा कायमच्या ठसवल्या पाहिजे की जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे. जर मनुष्याला सर्वात श्रेष्ठ कळालं तर बाकीच्या कनिष्ठ असणाऱ्या विषयाची त्याला प्राप्तीची इच्छा होत नाही. भगवंताचं वचन आहे ना, ज्ञानोबारायांचं भाष्य आहे त्यावर, जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीची न देखे मनोनी भोग विषयके हरिखे नाजो. मनुष्याला एकच चांगलं आवडत असतं आणि जे चांगलं आवडतं त्याच्या पलीकडे त्याला दुसरं काही आवडत नसतं. आवड त्यालाच म्हणतात जे एकावर एक केंद्रित झालेले आहे. मग आत्मलाभासारखा जगात श्रेष्ठ कोणताच लाभ नाही. आणि मग विशेष कोणतेही भोग जरी आले तरी तो हर्षाला प्राप्त होत नाही. मतपराहा. माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही त्याला मतपर असं म्हणतात. आणि त्या परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही त्याला तत्पर म्हणतात. 2 शब्द आहेत. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराहा, तिथे तो शब्द आला. आणि इथं युक्त आसीत मतपराहा. हा सगळा भाव पाहिल्यानंतर आता 3 प्रकारचे बंध आहेत. मूलबंध, जालंधर बंध, नाभिस्थानावर ओडियाना बंध. 3 प्रकारचे बंध दिल्यामुळे अपान वायू माघारी फिरला पण तो मध्यंतरी गर्जना करतो. बालपणापासून
तर साधकी अवस्थेपर्यंत जे काही पदार्थ त्याने भक्षण केले आहे आणि जे अन्न पदार्थ शरीरामध्ये कुजलेले आहेत, बाहेर जर आपण एखादा पदार्थ ठेवला ना अन्न पदार्थ, तर त्याला ऊन लागतं, त्याला वाराही लागतो, पण तरीसुद्धा पदार्थ काही प्रमाणात खराब होतोच. त्याला काल कारण आहे. विशिष्ट प्रकारचा कालावधी लोटला की ऊन आणि वारा लागत असताना पदार्थ खराब होतो. पोटात गेल्यावर तर ऊनही नाही आणि वाराही नाही, तर तो पदार्थ पचला तर पाहिजे. जर तो पचला नाही तर शरीरामध्ये तो कुजतो. आणि कधीपासून बाळपणीची कोहिटोळी बाहेर घाली, पण हा अपान वायू त्या सगळ्याला बाहेर काढतो. काय काय करतो ते काल आपण सगळं विचार पाहिला आहे. धातूच्या समुद्राचं उल्लंघन करतो, मेदाचे पर्वत फोडतो, हाडांच्या आतमध्ये असलेली मज्जासुद्धा धुवून काढतो. नाड्या ज्या आहे ना, वायुमार्गाचं वहन करणारी, त्याला नाडी म्हणतात, त्या नाडी मार्गाला सोडवितो, मोकळं करतो, अवयवांना शैथिल्य प्रदान करतो. आणि कधी कधी हा अपान वायू साधकाला भीती घालतो. पण ज्ञानोबा आईच्या अंतकरणाने सांगतात, साधकांते भेडसावी परिव्याहावेना. परमार्थ मार्ग थोडा कठीणच आहे. क्षुरश धारा निशिता दुरत्तया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. स्वामी विवेकानंदाने म्हटले त्यांच्या प्रवचनामध्ये, चांगल्या मार्गाला विघ्न फार असतात. श्रेयांसी बहुनी विघ्नानी भवंती. श्रेय मार्गावर पुष्कळ प्रकारची विघ्न असतात. चांगला मार्ग तोच आहे ज्याच्यावर प्रतिबंध जास्त. आपण व्यवहारामध्ये रस्त्याने जरी चालू, त्याला खड्डे असतात, वळणं असतात, गतिरोधक असतात. आणि कधी कधी मनुष्याला वळायचं कळत नाही. वळण का लक्षात येत नाही? जीवनाला वळण नाही, त्यामुळे लक्षात येत नाही. चांगल्या मार्गाला हे जसे सगळे असावे प्रतिबंध, तसं साधनेमध्ये सुद्धा प्रतिबंध असतात. आणि त्या प्रतिबंधामध्ये वाटचाल करताना साधक घाबरून जातो. अशा प्रसंगाला त्या साधकाच्या पाठीवर एखादी तरी कौतुकाची, पाठिंब्याची थाप असावी. आणि सर्वात मोठी साधकाच्या पाठीवर थाप कोणाची असेल तर ज्ञानोबा यांची आहे. इथे आलंय बघा, नाडी ते सोडवी, गात्रांते बिघडवी, साधकांते भेडसावी परिव्याहावेना. ज्याला आईचा आश्रय मिळाला ना, तो कोणाला घाबरत नाही. ते लहान मुलं असतात ना, परस्परामध्ये भांडणं करतात. आता त्याच्यामध्ये दोन प्रकार होतात, एक बलवान असतं आणि एक निर्बल असतं. पण ते दुर्बल जे असतं ना, दुर्बल ते बोलायला लय हुशार असतं, ताकद नसते त्याच्याकडे शरीरामध्ये, पण ते बोलायला फार खतरनाक असतं. मग त्याला माहिती आहे आपण आवरत नाही, पण ते आईकडं जातं, आईचा आश्रय घेतं. आणि मग आई घरातून सगळी घरकामं सोडून डोक्यावरचा पदर कमरेला खोवते. आणि मग पहिलवान जरी समोर असला आणि जे आईच्या मागं लपलेले, तर ते पहिलवानाला दंड थोपडतं, ये आता. का? त्याला माहिती आहे आपल्या आईचा आश्रय आपल्याला. तसं ज्ञानोबा ही साधकांची माय आहे, माय. साधकांचा माय बाप. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. या माऊलींचा जर आपल्याला आश्रय असेल, ज्ञानोबाराई आपली आई आहे, ज्ञानोबाराई माऊली आहे. आणि माऊलीचा आश्रय ज्या साधकाला मिळाला, तो काळाच्या समोरसुद्धा दंड थोपटू शकतो की नाही? आणि ते कोणी थोपटले? सद्गुरू श्री जोग महाराजांनी. काळाची काय हिंमत आहे की आळंदी शिवाय इतर क्षेत्रामध्ये तो आपला प्राण घेऊन जाईल. ज्ञानोबाराई आई आहे. साधकांते भेडसावी परिव्याहावेना. पण साधकाने घाबरू नये, कधीच घाबरू नये. कारण आपलं चांगलं होणार आहे. झालं तर आपलं चांगलं होईल, कारण परमार्थ मार्गावर योग्य आहे आपण. एखाद्या जन्मामध्ये जर मंद प्रयत्न असेल किंवा प्रामाणिक प्रयत्नाचा अभाव असेल, तर फार झालं तर आणखीन एक जन्म घ्यावा लागेल. आणि तो जन्म योगभ्रष्ट म्हणून चांगल्या पवित्र कुळामध्ये किंवा योगी पुरुषाच्या कुळामध्ये मिळेल. म्हणून घाबरू नये, भिवसुद्धा नाही. ज्ञानोबारा सांगतात ना, परिव्याहावेना. तो कधी कधी व्याधीला दाखवितो, व्याधी नष्ट करतो. आप आणि पृथ्वी, जल आणि पृथ्वीला एकत्र कालवितो. हे एकीकडे आपान वायूचं काम चालू आहे आणि दुसरीकडे वज्रासनाची उष्णता वाढल्यामुळे सगळ्या ब्रह्मांडाचं कार्य करणारी शक्ती जशी ब्रह्मांडात आहे, तशीच ती शक्ती आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे, पिंडात आहे. पिंडातल्या शक्तीला म्हणतात कुंडलिनी शक्ती आणि ब्रह्मांडातल्या शक्तीला म्हणतात माया शक्ती.
शक्ती कधीही शक्तिवानाच्या आश्रयाने राहत असते. त्या शक्तीचा अधिपती त्याला ईश्वर म्हणतात आणि तीच शक्ती व्यष्टी रूपाने आपल्या अंगात आहे. तिला म्हणतात कुंडलिनी नावाची शक्ती. आसनाची उष्णता झाली की ती शक्ती जागृतीला प्राप्त होते. आता ही कुंडलिनी नावाची शक्ती जागृत करणं हे सुद्धा योगाचं एक साध्य आहे. आणि ज्याला ही शक्ती प्राप्त होते मग त्याला काय काय सिद्धी मिळतात त्या क्रमाने पुढे येणार आहे. तो पाण्यावरून चालतो तर पाणी लागत नाही पायाला. नावेत नाही बरं, असं पाऊल आणि चालतो. नावेत बसल्यावर तर कोणालाच लागत नाही. पण नावेत न बसता पाण्याच्या पृष्ठभागावरून चालू लागला तर पाणी त्याच्या पायाला लागत नाही. तो इथं बसला तर समुद्राच्या पलीकडचं पाहतो. किंवा त्याने जर कानाला हात लावला तर स्वर्गात नेमके काय चालू आहे चर्चा ते त्याला इथं ऐकू येते. याला दूरदर्शन आणि दूरश्रवण म्हणतात. हे दूरदर्शन याच्याहून याचा शोध लागलेला आहे. खरं तर योग सिद्धी आहे हे. आता जर यंत्र एवढा शोध लावू शकतं, विदेशामध्ये घडणाऱ्या घटना आपल्याला थेट प्रेक्षेपणाच्या माध्यमातून इथं पाहता येतात. थेट प्रेक्षेपण नाही कळणार, लाईव्ह आपण पाहतो की नाही दूरदेशातलं. म्हणजे दूरदेशातलं आपल्याला इथं दर्शन होतं की नाही दूरदर्शन, तर ही योगसिद्धीच आहे. जर यंत्र तुम्हाला एवढं दाखवू शकतं तर योगाची शक्ती काय काय दाखवू शकणार नाही. पण त्या शक्तीला जाग करावं लागतं आणि त्याच्याकरता सगळं संयमित जीवन आहे. म्हणून योगशास्त्र सर्वाधिकार सेव्य. मग आता ती शक्ती आहे कशी? नागिनीचं पिल्लू आहे. केशर आणि केशराच्या पाण्याने त्याने स्नान केलं आहे आणि वळण घेऊन त्याने सेजेला यावं, निद्रेकरता तयार व्हावं. तैसी ते कुंडलिनी मोटकी औटवळणी अधोमुख सर्पिनी निदेली असे. तशी ती कुंडली नावाची शक्ती आहे. मोटकी लहानच आकाराची आहे पण प्रभाव तिचा मोठा आहे. वळण किती घेतलं म्हणे असं म्हणतात ती कमरेच्या भोवती आहे. आपल्या पाठीच्या कानामध्ये सुषुम्ना नावाची नाडी आहे आणि त्या नाडीमध्ये तिचं तोंड आहे म्हणतात. आणि तिथूनच ती प्रवास करते. मोटकी औटवळणी 3.5 वळण ती घेऊन आलेली आहे. अधोमुख सर्पिनी निदेली असे. खाली तोंड करून हे कुंडली नावाची सर्पिनी निदेली असे झोपलेली आहेत. पण वज्रासनाची उष्णता लागली की ती मात्र जागृत होते. आणि ज्ञानोबा तिचं वर्णन आता पुढे करतात. किती तेजस्वी आहे ते दिसायला. 24व्या क्रमांकाच्या ओळीपासून हा प्रारंभ होतोय. विद्युल्लतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी पंधरे याची चोखडी घोटी व जैसी तैसी सुबंध आटली पुटी होती दाटली ते वज्रासनी चिमुटली सावध होय. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. एकाच ओळीमध्ये ज्ञानोबा आहे 3 प्रकारच्या उपमा देतात. जेव्हा उपमा बदलते कायमची वारंवार बदलते तेव्हा त्याला उत्प्रेक्षा नावाचा अलंकार म्हणतात. उपमा सारख्या या अध्यायामध्ये बऱ्याच प्रकारे हा अलंकार आलेला आहे. त्याला उत्प्रेक्षा नावाचा अलंकार म्हणतात. साहित्यामध्ये भाषाशास्त्रेला अलंकृत करण्यासाठी जसं शरीरामध्ये अलंकार धारण केल्यानंतर शरीराची शोभा वाढते तसं भाषेचं सौंदर्य खुलवण्याकरता सुद्धा या अलंकाराचा वापर होतो. आपल्याला एकच अलंकार माहिती आहे, दृष्टांत अलंकार. सगळ्यात अगोदरचा अलंकार उपमा, त्याचा थोडाफार भाव बदलला की दृष्टांत, अनन्वय, व्यतिरेक अशा अलंकाराचे भरपूर प्रकार आहे. त्याच्यामध्ये हा एक अलंकार आहे. उपमा बदलत जाणं तेव्हा त्याला उत्प्रेक्षा नावाचा अलंकार म्हणतात. कशी आहे ती कुंडलिनी? ज्ञानोबाला म्हणतात विद्युल्लतेची विडी. विडी म्हणजे वाटोळी असणारी एखादी कंकणाची आकृती. विडी त्याला म्हणतात. वाटोळी बेडी असते ना, गोल आकाराची बेडी, त्यालाच विडी असं म्हणतात. ते विडी म्हणजे कशाची विडी? पुन्हा विद्युल्लतेची विडी. आकाशामध्ये जे मेघ असतात पाण्याने भरलेले ते वाऱ्याच्या माध्यमातून परस्पराला घर्षण करतात. पाण्याचं घर्षण होतं आणि त्या पाण्यातून वीज तयार होते. हे ज्ञानोबा यांचं आहे बरं. मग त्या उदकाचेनी आवेशी
प्रगटले तेज जे लखलखीत दिसे, तिये विजो माझी असे सलील काही. वास्तविक पाण्याचं घर्षण होतं, हा विजेचा शोध आहे. पाण्यामध्ये ते विचार करत असताना असा आहे, मायेपासून आकाश निर्माण झालं, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल निर्माण झालं. म्हणजेच काय झालं, कारणाचे गुण कार्यामध्ये येत असतात. जसं मातीचे गुण घटामध्ये येतात, तसं तेजापासून जल निर्माण झालेलं आहे. म्हणून जल परस्परामध्ये घासलं की पुन्हा वीज तयार होते. मग त्या उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज, कारण त्याच्यामध्ये तेज आहेच ना, म्हणजे तेज प्रगट होते, त्याला म्हणतात वीज. आणि क्षरभर चमकते. विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी, आकाशामध्ये चमकणारी वीज आणि त्या चकचकीत तेजस्वी विजेची गोल अशा प्रकारची कंकणाची आकृती तयार करावी. ती ज्याप्रमाणे तेजस्वी दिसते. आता गोलच आकृती का म्हटलं, कारण ही कुंडलिनी शक्ती जी आहे ना, याने कमरेच्या भोवती गोल आकाराने वेढे दिलेले आहे. मग आकाशातली वीज काढावी आणि त्या विजेला ज्याप्रमाणे गोल आकाराने तिची आकृती तयार करावी, तशी ती कुंडलिनी शक्ती 3.5 वेढे देऊन आपल्या कमरेच्या भोवती विराजमान आहे. जशी विद्युल्लतेची विडी असावी तशी ती चमकणारी दिसते आहे. झालं पहिलं उदाहरण. दुसरं, वन्ही ज्वाळांची घडी किंवा अग्नीच्या ज्या काही ज्वाळा आहे त्या ज्वाळा एकत्र कराव्या. आता कल्पना ज्ञानोबरायांची आहे. बघा, जमलं तर जमलं. विद्युल्लतेची विडी तयार करायची, म्हणजे वीज हीच लता आहे, तिची गोल आकृती तयार करता येईल का? करून बघा, कल्पना तर करा. वन्ही ज्वाळांची घडी, अग्नी घ्यायचा, जसे आपण कपड्याच्या घड्या करतो की नाही, तसा अग्नी हातात घ्यायचा बरं, यंत्राने नाही, आणि त्या अग्नीला थोडं झटकायचं जर कुठं घडी पडली असेल तर, आणि सुंदर अग्नीची पुन्हा बारीक घडी करायची. जमेल का? पण जशी वन्हीच्या ज्वाळांची घडी करावी आणि ती तेजस्वी दिसावी, कारण अग्नीच्या ज्वाळा जर वरती गेल्या तर त्याचा आकार वेगळा होतो. त्या वरवर जाणाऱ्या ज्वाळा व्यवस्थित नसतात. पण ज्ञानोबा म्हणतात त्या ज्वाळांची जर घडी केली तर त्याबरोबर समान आकारात दिसतील. एक आकारात असलेली जशी ती घडी असावी तशी ती कुंडलिनी शक्ती आहे. वन्ही ज्वाळांची घडी. किंवा आणखीन एक उदाहरण देतात, पंधरे याची चोखडी घोटी वजैसी. पंधरे या हा त्या काळातला सोन्याचा कस आहे. सगळ्यात श्रेष्ठ कस आहे 16वा. सुवर्णशुद्धी कसं 16वा जैसा. त्याला आपण 100 नंबरी सोनं असं म्हणतो. मी आता कसामध्ये काही कमी जास्त भाग होतो आहे. 16वा कस लागला की शुद्ध सोनं, आणि 15वा लागला तर त्यामध्ये काही प्रमाणात हिनकस भाग आहे. आता तो हिनकस भाग का टाकला बरं, तर 16 कस लागला, 16वा कस, तर ते शुद्ध सोनं आहे आणि शुद्ध सोन्याचा अलंकार नाही होत. आता पुढे काय करायचं आहे, घोटी व आकार करायचा आहे ना सोन्याचा. म्हणून ज्ञानोबाची सूक्ष्मता किती आहे. जर असं पण म्हणता आलं ना, 16 याची चोखडी, पण तसं नाही म्हटलं, कारण शुद्ध सोन्याची घडीच नाही तयार करता येत, अलंकार नाही तयार करता येत. आणि आपल्याला तर अलंकाराची दागिना तयार करून एक आकृती समोर आणायची दृष्टांतामध्ये. म्हणून पंधरे याची म्हणजे अतिशय सोन्याची, 15 म्हणजे सोनं असं घ्या अर्थ तिथं. पंधरे याची चोखडी, त्या 15वा कस ज्याला लागला आहे किंवा 15 दराचं ते उत्तम सोनं असेल त्या काळातलं. दर घ्या किंवा कस घ्या, जास्त प्रमाणामध्ये कस घेणं चांगलं, कारण 16वा कस म्हटलं आहे की नाही. असा 15वा क्रमांकाचा कस लागला, त्याचे काही निरीक्षण असेल, काही मापक असेल, आणि त्याची चोखडी घोटीव. चोखडी म्हणजे शुद्ध आणि घोटीव म्हणजे घोटून चकचकीत केलेली. ते पैलवान लोक जे असतात ना, चंदन आपण घर्षण करतो तर ते थंडाई नावाचं एक पेय पदार्थ प्राशन करतात. तर त्याला श्रम फार घ्यावे लागतात. त्याच्यात ते बदाम, त्याच्यात बडीशेप, गुलाबाच्या पाकळ्या, खडीसाखर असे बरेच पदार्थ, आणि ते घोटावे लागतात आणि पुन्हा वस्त्रगाळा करून ते प्यावं लागतं. तर ते आपल्यासारख्याला पचणार नाही.
आपण जर एक ग्लास घेतला तर दिवसभर आपल्याला फक्त मुक्कामच करावं लागेल दुसरीकडे. तर ते पचण्याकरता श्रम का तेवढे करावे लागतात. तर ते थंडाई जसं ते घोटावं लागतं त्याला. किंवा दुसरं सांगतो तुम्हाला, 100 ग्रॅम आवळ्याचं चूर्ण घ्यायचं, शुद्ध वाळलेल्या आवळ्याचं चूर्ण. आणि मग जेव्हा आवळ्याचं फळ येतं बाजारामध्ये तेव्हा ते फळं आणायचे आणि त्या फळाचं रस काढायचा, पाणी न टाकता रस काढायचा. आणि ते रस त्या चूर्णामध्ये टाकून सारखं त्याला घोटायचं असं एकदा, आणि ते पुन्हा सावलीमध्ये सुकवायचं. तर त्याला म्हणतात एक पुट दिलं किंवा एक भावना दिली. असं करता करता एक दिवस सुकवायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा रस वापरायचा. आणि तो रस घोटता घोटता जिरला पाहिजे त्याच्यामध्ये, इतकं त्याला घोटायचं. ते असं 7 वेळा जरी ते तयार केलं चूर्ण, त्याला आमलकी रसायन म्हणतात. आणि रसायनामध्ये ताकद फार मोठी असते. मग काही लोक 7पर्यंत जरी दिली, म्हणजे 7 वेळा जरी ते रसभावना दिली तरी त्याच्यामध्ये सामर्थ्य वाढतं. काही जण 14, काही 21, काही 100 वेळा त्याला काय करतात, भावना देतात. आणि ते आमलकी रसायन हरभऱ्याच्या दाण्या एवढं, हरभऱ्याच्या आकारा एवढं थोडंसं जरी खाल्लं तर शरीराला शुद्ध करतं आणि नवीन कांती प्रदान करतं. त्याला घोटावं लागतं आणि ते घोटल्यानंतर त्याचं सामर्थ्य वाढतं. पण ते चमचाभर खायचं नसतं. जसं आपण च्यवनप्राश खातो 1 चमचा, तसं नाही चालत ते. तर त्याला पचवायला पुन्हा ताकद लागते, कारण त्याच्यामध्ये सामर्थ्य शतगुणपटीनं अधिक वाढलेलं असतं. हे जसं घोटावं तसं शुद्ध असणारं सोनं, त्याची घोटून चकचकीत केलेली एखादी एक पंधरेयाची चोखडी घोटीव जशी विडी असावी किंवा एखादा दागिना असावा चकचकीत किंवा लगड असावी, तशी ती कुंडलिनी आहे. तैसी सुबंध आटली फुटी होती दाटली, ते वज्रासनी चिमुटली सावध होय तैसी, म्हणजे त्याप्रमाणे. मागे दिलेल्या ओवीतल्या 3 दृष्टांताप्रमाणे विद्युल्लतेची विडी, वन्नी ज्वाळांची घडी किंवा पंधरेयाची चोखडी घोटीव जैसी तैसी त्याप्रमाणे, सुबंध किंवा काही ठिकाणी सुबद्ध असा पण पाठ आहे. सुबंध घेतला तर चांगल्या प्रकारे बांधलेली सुबंध, आणि सुबद्ध घेतली तर चांगल्या प्रकारे आटली सुबद्ध. सुबद्ध म्हणजे बद्ध केलेली, आणि आटली म्हणजे जे दाटलेली आहे, किंवा सुबद्ध म्हणजे चांगल्या प्रकारे व्यवस्थित ठेवलेली, आणि आटली म्हणजे आवळलेली. ही कुंडलिनी शक्ती कुठं आहे आपल्या शरीरामध्ये, तर आपल्या कमरेच्या स्थानावर. तर चांगल्या प्रकारे व्यवस्थित करून जे आवळून ठेवलेली आहे. कशी होती ती? पुटी होती दाटली. पुटी म्हणजे अंकुचित स्थळी, किंवा पुटी शब्दाचा अर्थ होतो नाभिस्थानावर, असा पण एक भाग आहे. नाभिस्थानाच्या ठिकाणी जी दाटलेली होती, अडचणीत राहिलेली होती, आणि परिणाम काय झाला, ते वज्रासनी चिमुटली सावध होय. वज्रासन म्हणजेच मूळबंध. मूळबंधाला दुसरं नाव काय आहे? वज्रासन गौणनामयासी. अर्जुना हे जाण मूळबंधाचे लक्षण. वज्रासन गौणनामयासी, असं वज्रासन म्हणजे मूळबंध. आणि त्या मूळबंधाच्या वज्रासनाच्या आसनाच्या उष्णतेनं चिमुटली. चिमुटली म्हणजे चिमटा घेतला. ते चिमटा घेतला कोणी? वज्रासनाने. आणि मग चिमटा घेतला तर सावध होय. याचा अर्थ तिची झोप कमी आहे. चिमटा घेतल्यानंतर पण जागी होऊ शकते की नाही? एखादा व्यक्ती जर गाढ झोपला असेल, एखादी व्यक्ती, तर त्याला जागं करत असताना काही प्रकार आहे. एकदम जागं कोणाला करू नये, कारण एकदम सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवाच्या अंतःकरणाची वृत्ती अज्ञानामध्ये लीन झालेली असते, आणि त्याला त्या सुषुप्तीतल्या आनंदातून एकदम बाहेर आलं तर कदाचित कधीकधी आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून जागं करत असताना ती व्यक्ती ज्या पलंगावर झोपलेली आहे तर ते पहिलं त्या पलंगाला हलवलं पाहिजे. म्हणून तो का म्हणे शेषा, शेष पलंग आहे, म्हणून त्याला सांगितलं बाबा तो थोडीशी हालचाल कर. तिथं प्रार्थना आहे. थोडंसं लांबच्या व्यक्तीला पहिली प्रार्थना करावी. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा वेगी आणा बा तो हरी,
मज देना ते उद्धरी. गरुडाला विनंती केली, बा तुम्ही जागा करा, तुम्ही मालक आहात गाडीची, वाहन आहे ना ते. नाहीतर मग भगवान जिथं झोपलेत त्या शय्येला पलंगाला हलवावं. त्याच्यानंतर भगवंताला जागं करत असताना एकदम भगवंताला जागं नाही करायचं किंवा कोणत्याही व्यक्तीला जागं नाही करायचं. पायापासून सुरुवात करायची. म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती, दिशी यावे किंवा तिशी येतो काकुळती, हा नियम आहे. एकदम जर झोपे, आणि आपल्याला तर काही नियम, एकदम दचकून जागं करतो आपण, तर त्या व्यक्तीच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. ते हळूहळू जागं केलं पाहिजे. मग तो हळूहळू सुषुप्तीतून मनोरथामध्ये येतो. मनोरथाच्या संकल्पातून मग वासनानंदाचा परित्याग करून जागृतीला येतो. जागं झालेला व्यक्ती एकदम जागा नाही होत बघा. त्याला झोपेतल्या आनंदाची चटक लागलेली असते. पण थोडा वेळ का म्हणते डोळे झाकलेले असतात. म्हणून अशा डोळे झाकलेल्या परिस्थितीमध्ये उभं करावं, म्हणजे मांडीवर बसवावं. त्यामुळं तो खाली उतरू शकतो. नाहीतर जर आपण त्याला जागं केलं, जाग आली का, हो जाग आली, उठ बरं का, मग हो उठतो. आपण बाजूला गेलो का पुन्हा झोपतो. तो घडतं की नाही असं. सुषुप्तीतला आनंद सोडावासा वाटत नाही. पहिल्यांदा त्याला बसवावं, म्हणजे त्याला जागं करण्याची एक प्रक्रिया आहे. काही लोकांचं असं आहे, गुरुवर्य मारुती तेव्हा सांगत असतात, काहींची झोप एवढी गाढ आहे, पाऊस आला वळकटीसहित वरती तरंगत होतो महापुरावर, पण तरीसुद्धा जागं होत नाही. काय अधिकार असेल, असू द्या, अधिकाराचा भाग आहे. कधी कधी बघा माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये अख्खा सोहळा निघून जातो आपल्या शेजारून, जाग येते का, नाही जाग येत, कारण गाढ झोप तेवढी असते. पण काहींची मात्र झोप अतिशय सावध, नुसता दगड जरी पडला असा पत्र्यावर तरी माणसं जागे होतात. तर खरं तर व्यक्तीला गाढ झोप पाहिजे आरोग्यासाठी. सावधही असावं विद्यार्थ्याचं लक्षण आहे. श्वान निद्रा नाही, काय ते काकचेष्टा बकत ध्यानम, श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थ्याचे 5 लक्षण आहे. काय काय, काकचेष्टा, कावळ्याप्रमाणे चेष्टा कमी असाव्यात. त्यानंतर बक ध्यानम, बगळ्याप्रमाणे एकाग्र ध्यान असावं. बगळा काय ध्यान करतो, गोडवा, सरोवरामध्ये जातो आणि एका पायावर उभा राहतो. मग एक बारका मासा आहे तो दर्शनाला, तो त्याला माहिती हा आला आणि याच्यावरच आपण नाश्ता केला तर दुसरी वाढच येणार नाही. म्हणून त्याला असं वाटतं बारका मासा खाणं म्हणजे भात खाणं आहे. त्यामुळे तो त्याला हात लावित नाही, दुसऱ्या माशाची वाट पाहतो. पहिला मासा आपल्या घराकडे जातो खोल आणि सांगतो, अरे इथं काय बसला, आपल्या भाग्याचा उदय, तेही जोडी संत पाय. चला, मोठे काठावर साधू आलेले, अजिबात डोळे उघडून पाहत नाही. मोठा मासा आला तर मग बरोबर तो बगळा त्याच्यावर झडप घालतो. हे त्या बगळ्याचं एकाग्र होणं ध्यान आहे. असं विद्यार्थ्याचं सुद्धा ध्यान असावं, अभ्यासावर, आपल्या जीवनाच्या साध्यावर. काकचेष्टा बकत ध्यानम श्वान निद्रा, श्वानाप्रमाणे निद्रा असावी. श्वानाची निद्रा फार भयंकर आहे. भयंकर आहे म्हणजे रात्रभर जागे राहतात आणि दिवसा अवसर मिळाला की, याचा अर्थ असा नाही की रात्रभर मोबाईल पाहावा आणि दिवसा झोपून राहावं म्हणजे श्वान निद्रा असा अर्थ आहे का. विद्यार्थ्याला वर्तमान काळात सगळ्यात मोठा प्रतिबंध मोबाईलचा आहे, सगळ्यात मोठा. ते आवश्यक आहे वापर चांगला केला तर. तो कल्पतरू आहे, पण योग्य प्रमाणात वापर केला तर. आणि योग्य प्रमाणात घडलेच काही सांगता येत नाही. कितीतरी वेळ जातो त्याच्यामध्ये, गेला नाही पाहिजे. निद्रा श्वानाप्रमाणे असावी. अल्पाहारी, हे तर फार महत्त्वाचं आहे. आहार अल्प असावा म्हणजे किती असावा, शरीराची ऊर्जा भागेल, आळसही येणार नाही आणि अशक्तपणा येणार नाही, त्याला म्हणतात अल्पाहार. गृहत्यागी, ज्याला विद्यावान व्हायचं असेल ना त्याने घर सोडलं पाहिजे, आणि ज्याला धनवान व्हायचं त्याने गाव सोडला पाहिजे. गावामध्ये प्रगती नाही होत बघा. कमीत कमी कामासाठी तरी तालुक्यात गेलं पाहिजे, दुसऱ्या गावात तरी गेलं पाहिजे ना. श्रीमंत व्हायचं असेल, धनवान, तर गाव सोडावा, आणि विद्यावान व्हायचं असेल तर घर सोडलं पाहिजे. विद्यार्थ्याला प्रतिकूलता फार महत्त्वाची आहे. अनुकूलता जर असेल तर विद्या संपादनातली जिद्द राहत नाही. जिद्द पाहिजे. कशाकरता सांगितलं होतं हे, ते जाग कशी येते, वज्रासने चिमुटली. वज्रासनाने फक्त चिमटा घेतला, कोणाला,
कुंडलिनी शक्तीला लगेच जागी होते. ती लगेच जागी. बघा, वज्रासने चिमुटली सावध होय, जागी होती ती. आणि जाग झाल्यानंतर कशी दिसते, आता ज्ञानोबा तिचं वर्णन करतात. ते अगोदरचं वर्णन कसं आहे, 3.5 वेढे देऊन बसलेली कुंडलिनी कशी असते तर तिचं वर्णन अगोदर केलं आहे. 24व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये 3.5 वेढ्यामध्ये असताना ती कशी दिसते. आता जागी झाली आहे, तर जागी झाल्यानंतर पुन्हा कशी दिसते. अगोदरचं आहे सुषुप्ती तिची, कुंडलिनी शक्तीची. आता जाग झाली ती, तर ज्ञानोबा म्हणतात ते तर नक्षत्र जैसे उलंडले, की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुळले अंकुरेशी, तैसी वीड यांती सोडिती, कवतिके अंग मोडिती, कंदावरी शक्ती उठिली दिसे. याही पुन्हा 2 ओळीचा एकत्र विचार आहे. नक्षत्र जैसे उलंडले, आकाशामध्ये प्रकाशमान असणारी जे नक्षत्र तारक आहे, ते नक्षत्र ज्याप्रमाणे उलंडावे, ते खाली यावे, त्याने आपलं स्थान सोडावं. दूरदेशामध्ये असेल तर त्यांचा प्रकाश कमी दिसतो. हिवाळ्यामध्ये बघा कधी कधी आपल्याला ते धूमकेतू दिसतात, पण त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं. दिसतं की नाही. कधी कधी एखादा तारा तुटतो बघा, निखळतो, त्याचे शकुन अपशकुन असे काही प्रकार आहे. तर ज्याप्रमाणे दूरदेशातलं एखादं नक्षत्र अलीकडे यावं आणि त्याचा प्रकाश वाढावा, नक्षत्र जैसे उलंडले, एखादं नक्षत्र ज्याप्रमाणे उलंडावं, किंवा सूर्याचे आसन मोडले. हे आसन मोडणे हा वाक्प्रचार आहे. मांडी घातली आपण काय म्हणतो, आता मांडी मोडा असं म्हणतो की नाही. मांडी मोडली याचा अर्थ आपण आपली बैठक सोडली. तसं सूर्याने आपलं आसन मोडलं म्हणजे सूर्याने आपलं आसन सोडलं, आणि आसन सोडून सूर्याने खाली यावं. सूर्याचे आसन मोडले, जसं सूर्याने आपलं आकाशातलं आसन सोडावं आणि खाली यावं, मग ते अत्यधिक प्रमाणावर त्याचा प्रकाश दिसतो, तशी ती कुंडलिनी जागृत होते. किंवा तेजाचे बीज विरुळले अंकुरेशी, व्यवहारामध्ये एखादं बीज जर आपण पेरलं तर त्याला अंकुर येतो. ज्ञानोबा म्हणतात तेजाचं म्हणजे प्रकाशाचं बीज असावं, आणि त्या प्रकाशाच्या बीजाला अंकुर फुटावा आणि पुन्हा ते वाढावं. हे जसं दिसतं तैसी वेडी यांती सोडिती, तसं 3.5 वेडी दिलेली आहे कुंडली नावाच्या शक्तीने. ती वेडी यांती सोडिती, ते आपण दिलेले जे काही वेडे आहे त्या वेड्याला सोडते, आणि जाग होत असताना जसं आपण जागे होतो तशी ती जागी होते. ज्ञानोबांचं निरीक्षण, कवतिके अंग मोडीती. आपण सुद्धा जागा झाल्यानंतर काय करतो, अंग मोडतो की नाही. काही माणसं हात वर करतात दोन्ही, काही जाग्यावरच कमरेला किंवा पाठीला मोडतात आळस जाण्यासाठी. तशी ही शक्तीसुद्धा कौतुकाने सहज आनंदाने अंग मोडीती, स्वतःच्या अंगाला मोडते. आणि मग अंग मोडल्यानंतर कंदावरी शक्ती उठिली दिसे. कंद म्हणजे नाभिकंद म्हणतात त्याला, आणि कंदावरी म्हणजे नाभी स्थानावर कुंडली नावाची शक्ती उठिली दिसे, ते जागृत झाली आहे अशा प्रकारे आपल्याला दिसते. आता जाग झाल्यानंतर पहिलं काय काम करते ती, पहिलं ते विचारते का मालकाला काय काम आहे, कशा करता मला जाग केलं, विचारत नाही. त्याला लागलेली असते भूक, आणि त्या भुकेकरता पहिल्यांदा ते शोध घेते. दिवसभर जर काम केलं, शेतीमध्ये काम करून बघा, आणि त्यामध्ये सुद्धा कष्टाचं काम आहे खतं देणं. त्या झाडाला खत दिलं का जास्त थकतं माणूस. तसे शेतकऱ्याचे सगळेच काम कष्टदायकच आहे, पण जर मनुष्य जास्त थकला आणि घरी जर आला, स्वयंपाकाला वेळ लागला, तर काही नाही बघा, पोत्याला फक्त पाठ टेकवतो, लगेच त्याला झोप लागते. अशा प्रसंगाला त्याला जेवावंसं वाटत नाही. पण जर ती व्यक्ती अगोदरच्या दिवशी उपवाशी झोपलेली आहे आणि त्याचा आराम व्यवस्थित झाला आणि सकाळी जर जाग आली, मग त्याला ते दम निघत नाही. पहिलं त्याला खायला लागतं, आणि अशा प्रसंगाला जर खाण्याकरता काही नाही मिळालं तर मग पारा चढतो. माणसं म्हणतात ना त्याचं आता पित्त खवळलं, तर उलट ते चांगलं आहे.
कारण शरीरामध्ये पित्त असेल तरच भूक वाढते. पित्त खवळलं म्हणजे, आणि काही माणूस भूक नाही सहन होत बघा, ज्याला भूक सहन नाही होत त्याला राग लवकर येतो. म्हणून कधी कधी अंदाज घ्यायचा असतो एखाद्या व्यक्तीचा, स्वभाव कळायला पाहिजे आपल्याला की त्याला आता भूक लागलेली आहे, पटकन काहीतरी खायला द्यायचं, नाही तर राग आपल्यावर निघत असतो. मग असं घडतं कधी कधी, काही का व्हाय ना, पटकन खायला द्यायचं. मग एकदा तो अग्नी शांत झाला की मग ज्याला लवकर राग येतो ना तसं लवकर शांतही होतो. असं पण असतं. काहीच आत असो दबून, ते कधी बदला काढेल काही सांगता येत नाही. तशी ती सामान्य व्यक्तीला जर भूक लागली आणि भुकेमध्ये जर तो रात्री झोपला, दुसऱ्या दिवशी सकाळी जर उठला तर प्रचंड भूक लागते बघा, प्रचंड. किंवा आपण पालखी सोहळ्यामध्ये चालतो, रात्रीची विश्रांती चांगली होऊन जाते. कधी कधी पावसामुळे रात्रीचं आपलं वाहन जर लवकर नाही पोहोचलं तर काही वारकरी उपाशी झोपतात बघा. वळकटी आणली काय नाही आणली का प्लास्टिकचं कापड टाकतात, आणि ज्या वेळेला वेळ असतो नियोजनाचा अभाव सगळे बऱ्याचदा होते. नैसर्गिक घटना होऊ शकतात, पण कधी कधी नैसर्गिक अनुकूलता असताना सुद्धा नियोजनाचा लयचा अभाव असतो कधी. आणि मग अशा प्रसंगाला ते म्हणतात जेवायला किती वेळ आहे. खरं तर असं आहे, सायंकाळी दिंडी पोचली जाग्यावर लगेच जेवण तयार पाहिजे. आणि अगोदर गेले लोक करतात काय, मग कमीत कमी त्यांनी ते तर केलं पाहिजे की नाही. हे दिवसभर थकलेले असतात, उशीर झालेला असतो. इथून गेल्यानंतर मग ज्यांनी भजन केलं त्यांनीच पुन्हा भोजनाची तयारी करायची, किती अवघड आहे. असं नाही झालं पाहिजे, व्यवस्थापन चांगलं पाहिजे. मग जर त्यांना कळालं रावटीमध्ये गेल्यावर की आज जेवायला उशीर लागणार आहे, ते काय करतात, बरं आता वळकटी टाकावी तर कधी जेवणाची परवानगी येईल सांगता येत नाही. म्हणून ते काय करतात, प्लास्टिकचं कापड टाकतात खाली, वळकटी उशाखाली घेतात आणि झोपतात बघा. इतकी गाढ झोप लागते रिकाम्या पोटी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मग त्याला कळतं की रात्री तर पंगत होऊन गेली, आता काहीच नाही. तर त्या काळात जी भूक लागते त्याला मला दिंडी पुढं चालली, जाऊ दे दिंडी जातच असते म्हणे, इथं भूक लागली त्याचं काय आहे. सहजे जसं त्या मनुष्याला भूक लागते आणि तो शोधात राहतो काहीतरी. बरं जिथं मुक्काम आहे ना तिथं कोणतेच हॉटेल नसते, मग सगळे आवरून पुढं गेलेले असतात. आता दिंडी पुढं चालली, खायला काही नाही, आणि हा म्हणतो चल ना पहिली मालिका, सगळ्या होते आज काही घेणं नाही. जशी ती भूक सहन होत नाही तशी त्या कुंडलिनी शक्तीला सुद्धा भूक लागलेली असते बघा. सहजे बहुता दिवसांची भूक वरी चेवविली ते होय मिश, मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्व उजू. हे ऊर्ध्व शब्द कुठं घ्यायचा, आपल्या मस्तिष्कापर्यंत घ्यायचा. आणि जागी कुठं झाली ती, नाभिस्थानावर. आणि तिचा प्रवास कुठून सुरू होतो, मूळबंध चक्रापासून, म्हणजे आधार चक्रापासून सरळ. आणि याकरता शरीर सरळ असावं लागतं. समम काय शिरो ग्रीवम असं म्हटलंय की नाही, म्हणजे पाठीचा कणा, मान आणि मस्तिष्क हे सगळं एका रेषेत पाहिजे. का, त्या कुंडलिनी शक्तीला प्रवास सरळ झाला पाहिजे. म्हणून समम काय शिरो ग्रीवम धारयन अचलम स्थिरहा असा शब्द आला होता पाठीमागच्या श्लोकामध्ये. आता ती कुंडलिनी शक्ती सहजच बहुता दिवसांची भूक, पुष्कळ दिवसापासून तिला भूक लागलेलीच होती. पुष्कळ म्हणजे अनादी काळापासून, जसा जन्माला आला तेव्हापासून त्या कुंडलीला काहीच मिळालं नव्हतं. सहजे बहुता दिवसांची भूक लागलेली आणि तिला जाग केलं. जो अगोदरच्या रात्री जेवलेला नाही आणि त्याला तुम्ही जाग करा, तो पहिल्यांदा म्हणतो मी स्नान करेपर्यंत काहीतरी तयार ठेव खाण्यासाठी, इतकी भूक लागली. तसं तिला जाग केलं आहे. वरी शिवाय चेवविली, जागृत झाल्यामुळे किंवा जागी झाली ते होय मिश. अगोदरच तिला भूक लागलेली आहे बऱ्याच दिवसांची, आणि त्यातल्या त्यात तिला पुन्हा जाग केलं, जागी करण्याचं तिला झालं निमित्त. आणि जाग झाल्यानंतर पहिल्यांदा आता भूक आहे ना, मग ती आपली भूक भागविते. आणि ती भूक भागण्याकरता मग आवेश, कोणता आवेश, जागी झाली हा एक आवेश आणि भूक लागली हा दुसरा आवेश. त्या आवेशाने पसरी मुख ऊर्ध्व उजू, उजू म्हणजे सरळ थेट, अगदी सरळ थेट वरच्या भागापर्यंत ते आपले मुख पसरते. षडचक्रातून त्याला प्रवास करायचा आहे.
आता तिची जी भूक आहे ना, त्या कुंडलिनी नावाच्या शक्तीची भूक हे अन्न पदार्थावर भागली जात नाही. कारण साधकानेच फळाचा अन्नाचा परित्याग केलेला आहे. अगोदर त्याचं शरीर हलकं झालेलं आहे सगळं. मग ते खाते काय? अन्न पदार्थ नाही खात ती. अन्नापासून तयार झालेले सगळे सप्तधातू त्या सगळ्या सप्तधातूंना चाटून पुसून खाऊन टाकते. आणि सर्वात शेवटी आपल्या मस्तिष्कामध्ये असणारं जे अमृताचं तळ आहे वरती सर्वांच्या मस्तिष्कामध्ये, त्या तळ्याला धक्का देते आणि तिथलं अमृत प्राशन करते. आणि मग वर असणारा तो ओघ शरीराच्या बरोबर मूलाधार चक्रापर्यंत घेऊन येते आणि मग योगी पुरुषाला अमृत मिळतं. हे सगळ्यामध्ये अमृत देवाने ठेवलेलं आहे, सगळ्यांच्यामध्ये. कोणाला तरी ते मिळतं. आता आपल्याला मिळतं ते नामामृत गोडी वैष्णवाला धरी योगी या साधली जीवन कळा. योगी पुरुषाला जी मिळते ना ती 17वी अमृताची जीवन कळा. योग्याला मिळतं ते जीवनकळेचं अमृत, ज्ञानी पुरुषाला मिळतं ज्ञानामृत, भक्ताला नामामृत, श्रवण करणाऱ्याला कथामृत. आणि हे बाकीचे जे आहेत ते मग स्वर्गात जाणारे त्यांना स्वर्गीय अमृत मिळतं. पण काहींचा अधिकार एवढा कमी, त्यांना तेही मिळत नाही. मग अमृत तुल्य आपला अधिकार तोच आहे. कुंडलिनी शक्तीला मात्र ते अमृत बघा. सहजे बहुता दिवसांची भूक वरीचे वविली ते होय मिश. मिश म्हणजे निमित्त. जागी केली ही त्याला निमित्त होतं. आवेशे पसरे मुख ऊर्ध्व उजू सरळ कुठे न थांबता. उजू म्हणजे सरळ न थांबता आणि ऊर्ध्व म्हणजे वरच्या भागापर्यंत. वरती म्हणजे अगदी मस्तिष्कापर्यंत आज्ञाचक्राच्याही पुढं सरळ तिथपर्यंत ते मुख पसरते. आणि मग काय काय घेते बघा. आता सुरुवातीला त्याने मुख पसरला आहे ना, तर ते मुख पसरण्याचा भाग आला आहे हृदय कोशापर्यंत. ते तर हृदय कोशा तळवटी जो पवन भरे किरटी तया सगळे याची मिठी देऊनी घाली. पहिल्यांदा काय करते ते येतं हृदय कोश. कोश म्हणजे कमळ. हृदय कोश म्हणजे हृदयाचं कमळ आणि त्याच्या तळवटी म्हणजे खाली. म्हणजे हृदय कमळाच्या खाली आपल्या फुफ्फुसामध्ये हृदय कोश तळवटी. तळवटी म्हणजे खालच्या भागामध्ये जो पवन भरे किरटी, जो वायू भरलेला आहे, वायू भरून ठेवलेला आहे मोकळ्या जागेमध्ये, तया सगळे याची मिठी देऊन घाली. त्या सर्व वायूला ते मिठी देऊन घालते. हा वाक्प्रचार. मिठी देणं म्हणजे सर्वाला एकत्र करणं किंवा सर्वाला एकत्र करून खाऊन टाकणं. मिठी देऊन घाली. सगळ्यांचं ऐक्य करून सगळा वायू पहिल्यांदा ती भक्षण करते. पहिला तिच्या नजरेमध्ये घास पडला तो वायूचा. ते तर हृदय कोशा तळवटी जो पवन भरे किरटी तया सगळी याची मिठी देऊन घाली. त्यानंतर मुखींच्या ज्वाळी तळी वरी कवळी. कवळी म्हणजे कवळ घेणं, घास घेणं. मांसाची वडवाळी आरोगो लागे. मुखीच्या ज्वाळी, तिच्या मुखामध्ये ज्वाळा आहे. कुंडलिनी शक्ती आहे ना ती. अग्नीची उष्णता ज्वाळा आहे आणि त्या मुखाच्या ज्वाळांनी तळीवरी. तळी म्हणजे खालचा भाग, वरी म्हणजे वरचा भाग. तळी वरी कवळी, खाली आणि वर असणारे दोन्ही भाग. कवळी म्हणजे काय करते? कवळ घेते किंवा कवळी म्हणजे एकत्र करते. त्या सगळ्यांचं ते भक्षण करते. मांसाची वडवाळी आरोगो लागे. आरोगो लागे म्हणजे खाऊ लागणे. मांसाची वडवाळी. वडवाळी म्हणजे घास. शरीरामध्ये जे काही मांसाचे घास आहे त्या मांसाच्या घासाचं सुद्धा ती भक्षण करते. पहिल्यांदा काय खाल्लं तिने? वायू. दुसऱ्यांदा खालचा वरचा भाग एकत्र केला आणि जे जे मांसाचे घास असतात थोडक्यामध्ये शरीरामध्ये जी चरबी आहे, जिथं मांस दिसेल ते सगळं मांस ती भक्षण करते. याचा अर्थ कुंडलिनी शक्ती जागृत झाली की शरीरामध्ये मांस राहत नाही. मांसाची वडवाळी आरोगो लागे. पुढे जे जे ठायस मांस तेथ आहाच जोडे घाऊस. पाठी एक दोन्ही घास हियाही भरी. जे जे ठाय. ठाय म्हणजे ठिकाण. पण कसे ठिकाण? स मांस ठाय. स म्हणजे सहित, मांस म्हणजे मांस.
मांसासहित असणारे जे जे ठिकाण असतील ते आहाच आहाच म्हणजे वरच्यावर जोडे घाऊस. तिथं चालता चालता जे मांसल भाग असतील शरीरामध्ये, आता आपली मांडी मांसल आहे, दंड मांसल आहे, हे मांसाचे भाग आहे. किंवा एखाद्याचं पोट वाढलं असेल उदर तर मांस भाग आहे. जिथं जिथं मांस भाग दिसतो मांसल भाग, अशी ती वरच्यावर सगळे घास सहज खाऊन टाकते. आहाच जोडे घाऊस म्हणजे घास. पाठी पाठी म्हणजे नंतर. एक दोन्ही घांस हियाही भरी. हिय म्हणजे हृदय आणि हृदयातले सुद्धा एक दोन घास ते चालता चालता खाते. पाठी एक दोन घास हियाही भरी. हृदयात सुद्धा एक दोन घास ती खाऊन टाकते. आणखीन काय काम करते? आता हृदयापर्यंत ती आली आहे, पुढे आणखीन तिचं कार्य काय त्याचा विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.